यानंतर दादांना मी विनंती करतो की दादांनी आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करा. बसा पोरं सगळेजण खाली बसा, खाली बसा, सगळेच बसा लगे, उभा ना करावं कोणी. शिवराय आपल्या रुई गावातील जमलेल्या सगळ्या बांधवांना माझ्या मानाचा जयश्वर. आता खूप उशीर झालाय, त्यामुळे जास्त वेळ नका घेऊ. आता यांचा ठेपा झाला का हे एक कार्यकर्ते प्रत्येक गावात मिळालं की तिथे तिथं एकदम होता असता नेमकं माझ्याकडून कसलं नाही बोललं तरी टाळायला सगळं. मला सुद्धा काय भावना होती याला, अरे याला जाऊ माहीत करते त्या हे सगळं खेळतील आपल्या आरक्षणात. आपल्या राधा राधा बसून बसून द्या बसून द्या, अरे बसून द्या ना, बसून द्या म्हणलं आपले दिले करा मग बसूनच द्या. सांभाळायचा ते एखादा. आता जास्तीचा वेळ घेत नाही, देणार पण नाही. आता तो सुरू केलं इकडून तिकडून जुळत आलं बिघडेल खात. आरक्षणाची लढाई तुम्हाला माहिती कुठपर्यंत आली. आता शेवटच्या टप्प्यातील लढाई. आपल्या गावातल्या सगळ्या बांधवांनी आता मुंबईकडे चालायचंय, कारण त्याशिवाय आता पोरं मोठे होत नाही. आरक्षण 80% मिळाले, सरसकटचा विषय राहिला. त्याच्यात नोंदी मिळाल्या नाही, त्याच्यासाठी ही लढाई सुरू आहे. सरकार त्यांच्या पद्धतीनं काम करायला लागले सरसकट या विषयावर, पण आपण सुद्धा जागृत राहणं गरजेचं आहे. आता त्यासाठी मराठ्यांनी ठरवलं आता मुंबईकडे जायचं. आपल्या गावातून सगळं बांधव मुंबईकडे चला. तयारी झाली सुरू. मी 2-3 हा म्हणले, तुम्ही 2-3 जण येणार आहे का? तुमच्या जीवावर चाललंय वर मुंबईला. तुम्ही येतो म्हणायचे, तुम्ही मला असं रेटी देईन पोलीस तिकडे रस्त्याला. तुम्ही सगळेजण चला. मावशो त्यांना तुम्ही या पुढं घाला आधी, ते गिरायचं मग त्यांना घरात बसून देऊ नका बरं. तुम्ही जरा काम लावायचं मग ते लई खोटं बोलत. त्यांना काही काम नसलं तरी यांच्यात आमचं माग काम आहे, आणि तीर्थापुरीत जाऊन बसते टपरीवर. त्यांना काही काम नाही. आपल्या पोराचं वाटोळं व्हायला लागलंय. आता जरा कंटाळा कमी करा आणि खोटं बोलायचे बहाणे कमी करा. कधीतरी जरा जाणीव ठेवा स्वतःच्या मुलाची. त्यांना अडचणी यायला लागल्यात, शिकून सुद्धा पोरं वायाला चालले. त्यांना आरक्षण नसल्यामुळं हे पोरं नोकऱ्यापासून वंचित राहायला लागले, आणि आपलाच नोकरीतला टक्का कमी झाला. आपल्या बापदादाने रात्रंदिवस कामं केलेत आणि पोरं शिकवले. प्रत्येकाचं स्वप्न आहे माझं पोरगं अधिकारी झालं पाहिजे. या आरक्षणामुळे बनत नाहीत पोरं. भाषण सुरू केले करीन गडीच केली. मग इतकं बारीक देणे म्हणूनच आंदोलन कडील चाललंय. आता मोडत असते लय नमुने निवाडे मराठीचे लिहायचे. नुसते मुंबईला जायचं म्हणलं का उलटच मेसेज फिरायला लागले. मुसडीवरच बसून चाललं कोण शेतकऱ्याला एक गडी लागली. आता सरकारने तुम्ही टाकला मेसेज, पण सरकारने मला बेजार केला ना.
ते म्हणते मसुदीवर तुम्ही चालले का? म्हणलं हा मसुदीवर चालले. आपले ते पोटे इतके बेकार येतात त्या मसुदीवर उलटे बसले आणि फोटो टाकले. एकाने इकडे टांगड्या केल्या आणि एकाने इकडे केल्या. त्यांना टेन्शन आलं आता हे नेमकं काय करते मुंबईत आल्यावर. काय नमुने काय टाकते. एक जण ते मुळीच घेतली सरपण टोकरे आणि चला ते म्हणे जर गॅसने दिला तर मी स्वतः डांगरीवर करणार खाणार. हे बघा सरपण. सगळे मराठीत लोक आता तसंच करायला लागले. एक जणांनी तर गावाला इतकं पाणी दिले की गौस शेवाळा तेव्हा तो माघारी तर वापसच नाही झाला पाहिजे. काच बोंड सुद्धा फुटून द्या ना मराठीचे पोरं सध्या फुटलं लगेच येते ते म्हणजे मला मुंबईत जायचं. इतक्या ताकदीनं जर आपण पेटलो तरच आरक्षण मिळणार. ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्याकडे थोडं वळून बघा, ते सगळे सुधारले. आपल्याला आरक्षण नाही, आपण फक्त शिकायला लागलो. आणि आपल्या आई बापानं आपल्याला कशासाठी शिकेले? एसटीची पाटी वाचायसाठी नाही शिकेलं आपल्याला. आपल्याला सुद्धा आपल्या लेकर अधिकारी झाले पाहिजे याच्यासाठी शिकवले. आरक्षणामुळं पोराला त्यांचं भविष्य घडता येत नाही. त्यामुळे आता सावध राहा सगळे. मुंबईकडे चला. 20 तारखेला आपल्या गावातले सगळे मराठ्यांचे बांधव माता माऊल्यासह अंतरावलेला आले पाहिजे सकाळी. माता माऊल्या यासाठी की जे जाणारे पोर आहेत ते तुमचेच कोणाच तरी मुलं आहेत. तुमचा मुलगा गेला तरच तुम्ही वाटा लावायला येणार असं नका करू. ते कोणाचं तरी पोरग तुमच्यासाठीच लढायला चाललंय मुंबईला. त्याच्या पाठवून फक्त हात फिरायला आणि त्याला अंतरवालीपासून गेवऱ्यापर्यंत वाटा लावायला. त्याच्या ताकद आणि त्याचं बळ वाढत. त्या बळावर ते मुंबईला इतका ताकदीनं जाईल की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येत नाही. त्यासाठी सगळेजण सांगितलेलं लक्षात राहू द्या. 20 तारखेला सगळ्या मराठ्यांनी घराला कुलप लावून अंतरवाली यायचं आणि गेवऱ्यापर्यंत वाटा लावायसाठी यायचं. 20 तारखेला सकाळी 8 वाजता आपल्या गोदापट्ट्यातल्या लाखांना महिला 123 गावातल्या मुंबईला जाणाऱ्या पोरांना वाटा लावायसाठी येणार आहे. तुम्ही तिथून वापस आला तरी चालतंय. बाकीच्यांनी तसंच समोर चालायचं. गावातले सगळे जास्तीत जास्त माणसं मुंबईकडे निघा. कारण आता ही शेवटची लढाई आणि हारपारचं आंदोलन होणार आहे. मराठी इतके धडक मारणार आहेत मुंबईत. आतापर्यंत देशात असं आंदोलन कमत झालं नसेल इतक्या ताकदीनं मराठी मुंबईत जाणार आहे. त्यामुळे आपल्या गावही मागत होऊ नका. या आंदोलनाचं साक्षीदार व्हा. कारण आतापर्यंत जवळपास 2 कोटी लोकांना आरक्षण मिळालं. कुणाचं तरी लेकराचं आता कल्याण झालेलं. राहिला विषय ज्याला नाही मिळालं त्यांचा, त्याच्यासाठी मुंबईला जायचं. तुम्ही सगळेचे सगळे 20 तारखेला जे येणारे आहेत त्यांनी पूर्ण तयारीने यायचं रॅलीत जाण्यासाठी मुंबईला. आणि ज्या माता माऊल्या येणार नाहीये त्यांनी सगळे तुमच्या आल्यामुळं आणि तुम्ही एकजूट दाखवल्यामुळं सरकारवर धाक निर्माण होणार. त्या धाकातून 2 कामं होती. एक काम होईल, सरकारला असं वाटत जर वाटा लावायला इतक्या लाखांना लोक आले तर हे मुंबईत आल्यावर काय करते हे त्यांच्यावर धास्ती बसत. आणि तुम्ही वाटा लावून वापस आल्याच्या नंतर सरकारच्या पुन्हा लक्षात येईल की वापस गेलेली बी लाखात आणि इकडे आलेले पण लाखात. तर यांना काही मुंबईत त्रास दिला तर माघारी आलेले काय आपल्याला सोडणार नाही. इकडे गावात आंदोलन ते सुरू करते. म्हणून याच्यात 2 कामं होणार. आणि तुम्ही 1 दिवस वेळ दिल्यामुळे जर मराठ्याच्या पोराचं चांगलं होणार असलं तुम्ही बिनधास्त 1 दिवस कामं भरून मराठ्यांच्या पोरासाठी 1 दिवस एकत्र या. 20 जानेवारीला सगळे अंतरावले आले पाहिजे. मुंबईतला एक बी माणूस शेतात किंवा घरी नाही दिसला पाहिजे 20 जानेवारी. सगळ्याचे सगळे वाटा लावायला आणि बाकीचे